करण्याची प्रथा चालू आहे. या रिबीनचे 2 तुकडे केले बरोबर. पहा दिसत तसे नसतं म्हणून जग बसतं. या रिबीनला आपण याच ठिकाणी असं बांधून टाकलं आणि ही रिबीन जर दुकानदारात द्यायचा प्रयत्न केला तर दुकानदार घेणार नाही. पण तोडलेली वस्तू जोडून एखादा मांत्रिक जादूगार तुम्हाला सांगेल तुमचं तुटलेलं मन जोडण्यासाठी सुद्धा आम्ही काही तांत्रिक वस्तू देतो आणि फसवणुका होऊ शकतात. हॅलो माय टीचर कम आउट 1 2 3 म्हटलं. तुमच्या समोर तोडलेली रिबीन याच ठिकाणी पुन्हा जादून जशीच्या तशी तयार झालेली आहे. आपण म्हणत असतो की आमच्या समोर रिबीन कापली आणि ही तोडली कशी काय. मग हे शिकायला खरंच काहीतरी भयानक कृती कराव्या लागत असतील. तुम्हाला जादू कुणी शिकवली का. ती शक्तीनं मंत्रानं जोडलेली नाही. आपण काय केलं रिबीनचा मध्यभाग धरला. एक टोक या ठिकाणी धरलं आणि दुसरं टोक लगेच या ठिकाणी धरलं. आता एक विद्यार्थी इकडे बघा हळूच कापा गडबड करून. रिबीनचे 2 तुकडे केले दिसतात की नाही बरोबर. पण या रिबीनचे मी मधोमध 2 तुकडे केले नसून मी काय केलं एका साईडचा छोटासा तुकडा कापलेला आहे आणि हा तोडलेला तुकडा बरोबर रिबीनच्या मधून तुम्हाला तोडल्याबरोबर 2 दिसतील असं दाखवलेलं आहे. याला मी वरच्यावरच असं बांधून टाकलेलं आहे जसं काही दोन्ही तुकड्याची गाठ मारली असं दाखवले. हा तुकडा बघा पहिला माझ्या हातात. म्हणजे हा वरच्यावर असणारा तुकडा इकडेही काढून घेता येत होता इकडेही काढून घेता येत होता. पण तो काढून घेताना इतरांच्या लक्षात येऊ नये याची दक्षता घेतली. बाजूला एक सरकगाठ मारली. मंत्र बोलायचा फक्त बहाणा केला. पण मोर असा मी लपवून ठेवला होता आणि ही सरकगाठ सोडून जादूने रिबीन झाली म्हणून सांगितलं. एक पत्त्यांचा रोल तयार करून घेतला आणि हा रोल सर्व पत्त्यांच्या खाण्यानं. मग हे काय दैवी शक्तीनं मंत्रानं झालं का. तुम्हाला सुद्धा सहज करता येईल. पण आपल्याला ज्या गोष्टी लक्षात येत नाहीत त्यालाच आपण जादू म्हणतो ऐकले. आणि म्हणून आहे का असली आहे. आपण याला असली पण बनवणार आहोत. आताच नाही थोड्या वेळानंतर आकर्षित होते बरोबर आहे ना. हा लाकडाचा गोळा याला एक छिद्र पाडून आपण या दोरीमध्ये वळलेला आहे. याला वरून सोडलं तर हा खाली येतो. कारण हा वजनदार आहे म्हणून खाली येतो आहे. याचं नाव मी बंड्या ठेवलंय बंड्या. आता या बंड्याला या दोरीमध्ये जिथं थांब म्हणणार आहे तिथं तो थांबणार आहे. तो माझ्या आज्ञेतला आहे म्हणून थांबणार आहे. बंड्या वरच्यावर थांब. थांबला. बंड्या थोडं खाली ये आला. बंड्या अजून थोडा खाली ये आला. पण तो दुसऱ्याचं ऐकत नाही. तुम्ही सर्वजण म्हणून बघा बंड्याला खाली ये. ऐकतो का तुमचं. पुन्हा एक वेळ म्हणून बघा ऐकतो का. बघा मी म्हणलं की कसा येतो. चल रे बंड्या खाली. ए गणपता बंड्या खाली चल. अरे वा बंड्या तुला लाडू खायला देतो. बंड्या तुला पेढा खायला देतो. प्रश्न आहे की नाही. आता तुम्ही जर घरी गेले चिखलाचा गोळा केला छिद्र पाडलं दोरा ववला आणि बंड्या दोरीत थांब म्हणले बंड्या कुठंच थांबायचा नाही. बंड्या सरळ खाली. कारण हा बंड्या विशिष्ट प्रकारचा मी बनवलेला आहे. या बंड्याला आपण सरळ रेषेत छिद्र न पाडता आतल्या साईडला कोण आकारानं छिद्र पाडलेला आहे. म्हणजे बंड्याची दोरी ज्या वेळेला अशी खाली आणि वर ओढून धरल्या जाते त्यावेळेला आतल्या कोणाला बंड्या अडकल्या जातात. बोलणं आणि कृती एका वेळेला साध्य केल्यानंतर प्रयोग यशस्वी झालेला. आता या पाण्यानं भरलेल्या ग्लासला हे रिकामं डबडं आहे. काय आहे का याच्यात. त्या डबड्याला या ठिकाणी ठेवलं. या पाण्यानं भरलेल्या ग्लासला या ठिकाणी ठेवलं. हे नागराज
या पाण्यानं भरलेल्या ग्लासला मी माझ्या हातामध्ये घेतलं आणि हे पाणी अदृश्य केलं. पाणी अदृश्य झालं. पुन्हा या ग्लासला या ठिकाणी ठेवलं. 1 2 3 म्हणलं. याच्यामध्ये पुन्हा पाणी तयार झालं बघा. आता हा प्रकार आपण कसा केला हे पाहूया. काही मुलांना वाटलं असेल आमच्या घरातल्या वस्तू सुद्धा जादून असं दूध आटवल्या जात असं. गाई म्हशीत काही लोक म्हणतात आमच्या गाई म्हशीचं दूध कुणीतरी मांत्रिकांना आटवलं. असं काही होऊ शकत नाही. बालमित्रांना असं जर इकडच्या वस्तू तिकडं तिकडच्या हिकडं असं जादून आल्या असत्या तर भारताच्या सीमेवर असे मांत्रिक मंडळी नेमण्यात आली असती आणि आपल्या भारतीय शत्रूला जादूगारांनी तिकडं जादू गुढ कापलेला आहे. काय केलं? याचं गुढ कापलेला आहे. म्हणजे हे बाकी तिथं 6 राहतात काय त्या पत्त्याच्या कॅटमध्ये अंदाजे पत्ते घेऊन प्रथम त्यांना मोजून दाखव. 1 2 3 4 आहेत का बरोबर? 5 आणि हे 6 पत्ते दाखवल्याबरोबर आमच्या कानपिळे गुरुजींनी मला 3 पत्ते मागितले. मी त्यांना या 6 पत्त्यातून 1 2 आणि 3 पत्ते दिले. म्हणाले चल दाखव कसे काही 6 राहतात. त्यांना माहीत नव्हतं मला जादू येते. मी राहिलेल्या 3 पत्त्यावर जादू केली आणि 3चे पुन्हा 6 बनवून घेतले. बघा कसे झाले. 1 2 3 4 5 आणि हे कानपिळे गुरुजी चकित झाले. आणि तेवढ्यात आमच्या शाळेचे वाघमारे नावाचे गुरुजी आले. दिसायला वाघासारखे. माझ्या अंगावर काटा फुटला. मला वाटलं काही खाऊन टाकतात कोणाचं. त्यांनी सुद्धा विचारलं अरे 6 पत्त्यातून 3 पत्ते दिल्यावर जादूनं कसे 6 केले मलाही दाखव. मी त्यांना सुद्धा या 6 पत्त्यातून 1 2 आणि 3 पत्ते दिले. दाखव म्हणाले कसे काय 6 राहतात. पुन्हा या राहिलेल्या 3 पत्त्यावर मी जादू केली आणि 3चे पुन्हा 6 बनवून घेतले. बघा कसे झाले. 1 2 3 त्या अंदाजे पत्ते घेतले. शेवटचा 1 पत्ता या प्रकारे लावून इतर पत्ते दिसणार नाही त्याची दक्षता घेतली. मोजताना 1 2 3 4 5 म्हणताना मी पूर्ण गड्डी पुढे घेत होतो आणि 6वा पत्ता पुढे करत होतो. भरपूर पत्ते फक्त तीमध्ये रोज आपल्याला घरामध्ये ही काडीपिटी लागते. या ठिकाणी या काडीपिटीला कशाचा छापा आहे का? इकडं कशाचा छापा आहे? चावीचा छापा आहे. दिसते ना सगळ्याला. हा इकडे कशाचाही छापा नाही. 1 2 3 म्हणलं हे नागराज शो. हे बघा चावी गडप पिस्तूल झालं. पिस्तूल झालं आणि इकडं चावी गडप झालेली आहे. इकडं पिस्तूल झालेलं आहे. इकडं चावी गडप झालेली आहे. 1 2 3 म्हणलं पुन्हा पिस्तूल गडप झालं आणि चावी आलेली आहे. तुम्हाला येईल का असं? बघा तुम्हाला सुद्धा करता येईल. मी काय केलंय बघा. या काडीपिटीला फक्त डबल चित्र चिकटवलेलं आहे. अर्ध्या अंगाला 1 लेबल चिकटवलं. इकडे 1 लेबल चिकटवलं. दोन्ही लेबल मधोमध चिटकवून असं दाबून धरली काडीपिटी. 1 2 3 म्हणताना याला फक्त पालटवलं आणि तुम्हाला चावी दाखवली. 1 2 3 म्हणताना दिसून देता याला पालटवलं आणि पिस्तूल दाखवलं. मग तुम्हाला सुद्धा ही जादू येईल की नाही? आपण किती चोर दिलेले आहेत? हे चोर नेहमी पळून जातात असं सांगितल्यामुळं हा हवलदार थोडा घाबरलेला. काही घाबरायचं कारण नाही. यांना पक्क बांधून यांच्या ताब्यात देऊ. या 3 चोरांना बांधलं. पळून जाती
चोरून खात असतील तर हे सुद्धा कुठे पळून जाऊ नये म्हणून यांना थोडं बांधून ठेवतो. दुसरं काय तुम्ही घरात काही चोरून खाता का बाबा? त्या तिन्ही चोरांना आपण पक्क बांधून यांच्या ताब्यात दिलेला आहे आणि हे 2 पोलीस घरामध्ये काही चोरून खाता की नाही? जर खात असतील तर हे दोरीच्या बाहेर दोरी न तुटता निघून जातील. बघूया कशी दोरी न तुटता दोरीच्या बाहेर जाते. जय बजरंग बली, तोडते दुश्मन की नली आली काली महाकाली कलकत्तेवाली. शो दोरीच्या बाहेर तिन्ही मणी गेले, दोरी न फुटता गेले, कारण ह्यानं घरात काहीतरी चोरून खातो हे कबूल केलेलं नाही. लाकडाचे मणी आहेत आणि या 3 महिन्यांना आपण दोरीच्या बाहेर दोरी न तुटता कसं बाहेर काढलं हे आता शिकायचं आहे. आपण काय केलं बघा, एक सारख्या अशा 2 दोऱ्या घेतल्या, दोन्ही दोऱ्याच्या मध्यभागावर एक छोटासा मशीनचा धागा या ठिकाणी बांधला आणि त्या दोन्ही दोऱ्या आपण काय केल्या, एकमेकाच्या परस्पर विरुद्ध दिशेला करून त्या मण्यामध्ये ओवून घेतल्या. ज्या वेळेला इकडची एक दोरी इकडची एक दोरी घेऊन मी प्रथम मण्याला गाठ मारली आणि दोन्ही दोऱ्याची टोकं मुलांच्या हातात पॅक केली. त्यावेळेला ताण दिल्यामुळं छोटा धागा तुटले आणि दोरीच्या बाहेर मणी गेलेले आहेत. हे काही दैवी शक्तीनं मंत्राने गेलेले नाहीत. अंगाला एक किंचित सुद्धा काही त्रास झालेला नाही किंवा कुठेही फोड आलेला नाही. त्याचं कारण मी माझ्या हाताला बेडकाची चरबी, नवसागर आणि कोरफड नावाच्या वनस्पतीचं समप्रमाण करून 24 तास मुरवल्यानंतर त्याचा लेप दिलेला होता. म्हणून माझ्या अंगाचं कातडं जाळालेलं नाही. नाहीतर तुम्ही असे जाळाचे ठेंबे करून आपापले हात भाजून बघितले, तुमच्या हाताला फोड येतील, तुम्हाला मलमपट्ट्या कराव्या लागतील आणि म्हणून हा प्रकार कुणीही करायचा नाही. यापूर्वी मी जे तुम्हाला प्रकार करायचे ते सगळे समजावून सांगायचा प्रयत्न केलेला.